थँक्यू डीजे, धन्यवाद. चला धन्यवाद धन्यवाद. चला मॅच आपण सुरू करतोय, वेळ नाही आपल्याकडे. बॉलर्स नेम बघा पुढचा सामना आपण बघतोय. तुमच्याच निलगिरी विरुद्ध तिरुमला असा सामना रंगला जाईल आणि निलगिरी संघाने प्रथमतः टॉस जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाते. प्रथमतः फील्ड करतील ते निलगिरी थंडर संघाचे प्लेयर. मग या सामन्याला सुरुवात होते. दोन सलामीर सुयोग आणि सुधीर हे दोन सलामीर आपण बघतोय. पहिलं षटक हाताळलं जाईल ते म्हणजे गोलंदाज निखिल यांच्याकडून निखिल विचारे पहिले षटक हाताळलं जाते. बघा पहिला चेंडू या तिसऱ्या सामन्याचा. यावेळेस मात्र पहिला चेंडू आणि या चेंडूवरती एक धाव मिळली जाईल फलंदाजाला आणि पहिली धावसंख्येचा शुभारंभ इथे होताना दिसतोय तुमच्या तिरुमला या संघासाठी. कार्तिक जाधवशी बेटा, अतुल जाधव. यावेळेस मात्र सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. स्वतः गोलंदाज चेंडू फील्ड करतोय. कोणती धाव नसेल या चेंडूवरती. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे एक धाव. पहिल्या चेंडूवरती ती धाव घेतली जाते. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातोय. बघा या चेंडूवरती 2 धावा मिळतील फलंदाजाला. थँक्यू डीजे. स्कोर बघा धावसंख्या 3. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 3 लागली जाते. सुरेख फटका खेळून काढला होता फलंदाज सुधीरने. यावेळेस पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न केला जाईल. धाव कंप्लीट सुद्धा होताना दिसते. पुन्हा एक धाव बघितली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातो. चेंडू जातोय आणि 2 धावांसाठी पुन्हा एकदा 2 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती आणि चांगली फलंदाजी चांगली सुरुवात इथे सुयोग आणि सुधीर दोन्ही फलंदाज. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे प्रत्येक मॅचला 6 धावा. ते एकच चेंडू तुम्हाला वापरायचा आहे. धावसंख्या 6. बघा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा वेगाने प्रहार केला जातो आणि विकेट मात्र बाद होईल तो म्हणजेच पहिला. थँक्यू बाबूराव. थांबा जरा डीजे. प्रत्येक मॅचला एकच चेंडू असेल लक्षात घ्या. सर्वांसाठी एक विनंती आहे. एका मॅचला एकाच बॉल वरती तुम्हाला एक मॅच खेळायची आहे. बघा पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 6. बघा दुसऱ्या षटक आपण बघतोय गोलंदाज अभि येईल. यानंतरचा मॅच अजंता अवेंजर्स आणि हिमालय वॉरियर्स. यावेळेस पुन्हा एक धाव इथे 2 धावा 2 धावा देतील या चेंडूवरती. धावसंख्या 2 पुन्हा एकदा वाढून जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. टॉस बॉक्स मध्ये अजंता वॉरियर्स अजंता अवेंजर्स आणि हिमालय वॉरियर्स. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. निर्धाव चेंडू जाईल. धावसंख्या आपण बघतो म्हणजे 8 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे रंगला जातोय आणि चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा सुद्धा आल्या होत्या. ज्या रीतीने फलंदाजी केली होती तब्बल 6 धावा जमावल्या होत्या दोन्ही फलंदाजांनी. मग दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील परंतु 2 सलग चेंडू निर्धाव आलेत. यावेळेस 6 चेंडू आपण बघतोय. पुन्हा एकदा निर्धाव जाईल. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू हाताळले गेले गोलंदाज अभिकडून. खूपच सुंदर गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या होत्या परंतु पुढच्या 3 चेंडूवरती कोणती धाव दिली जात नाही. बघा चौथा चेंडू पुन्हा एकदा सलग निर्धाव येतोय का परंतु हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी असेल. हा सुद्धा जाईल निर्धाव. 5 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात. बघा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या एकूण आहे ती म्हणजे 8 धावा. सॉरी 4 चेंडू झालेत. एवढेच बघा धाव दिली जाईल का आणि धाव दिली जाते. शशांक
टॉस साठी या शशांक पवार. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 9 धावा. धावसंख्या 9. 5 चेंडूचा खेळ झाला, 1 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 9 आपण बघतोय. चांगली फलंदाजी केली जाते. एक गडी बाद झाला सुयोगच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद झाला, त्यानंतर केवल हा फलंदाज क्रीज मध्ये आपण बघतोय. एवढेच हा चेंडू बघूया किती धावा दिल्या जातील. या चेंडूवरती पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडू जातोय. षटकाच्या अखेरीस एक धाव कंप्लीट केली जाईल. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 10 धावा. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 10 बघितली जाते. सुयोग बाद झाल्यानंतर केवल आलाय. सुधीर आणि केवल हे 2 फलंदाज आपण क्रीज वरती बघतोय. ते म्हणजे नील तिरुमला या संघाकडून. हिमालय आपला कर्णधार. यावेळेस तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पहिला निर्धाव चेंडू आपण बघतो. यावेळेस हा फटका 4 धावा देऊन जाईल. थँक्यू विमलताई ना. आदरणीय सन्मान्य विमलताई पाटील यांना विनंती करेन की आपल्या हस्ते या पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. तर ताईंना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपल्या शुभ हस्ते आपण करून घ्यावा अशी विनंती करतोय. एका बाजूला संघ आहे अजंता अव्हेंजर्स आणि दुसऱ्या बाजूला आहे हिमालय वॉरियर्स. टॉस झालाय. हिमालय वॉरियर्स विन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. थँक्यू. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 15. पुन्हा एकदा चांगला प्रहार केलाय, परंतु चेंडू फील्ड केला जाईल. एका धाव चालकाचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 16. धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस बघूया एका धावेसाठी पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 1 वाढून जाऊन पोहोचेल. धावसंख्या 1 वाढून जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 17 आकडे होती. 3 षटकांचा खेळ इथे झालाय आणि धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 17 धावा. शेवटचं षटक. गोलंदाजाचं नाव एवढेच. पहिला चेंडू आपण बघतोय एका धावेसाठी खेळून काढला जाईल. एक धाव कंप्लीट केली जाईल. या चेंडूवरती एक धाव येते. धावसंख्या 1 वाढून जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा झाल्यात. 2 गडी इथे. वेगाने बॅट तर भिरकावली जाते, परंतु संपर्क झाला, परंतु तरी सुद्धा एक धाव मिळली जाईल बाईच्या रूपाने. बाईच्या रूपाने ही धाव येते. धावसंख्या आपण पुन्हा एकदा 1 वाढेल. धावसंख्या एवढेच. पुन्हा एक सुरेख चेंडू. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. बाळाने विकेट घेतली तर मामीकडनं 500 रुपये बाळा. मामीकडनं 500 रुपये बाळाला जर विकेट घेतली तर. हो चेंडू. बाळा टेन्शन मध्ये आलाय. लगेच मामींचा आवाज आला, मजबूत आवाज. 1+1 2 धावा. नकुल स्कोर. धावसंख्या 21. चेंडू शिल्लक आहेत ते 2. थँक्यू डीजे. गाजवली मात्र इथे विकेट ना 500 रुपये कमावलेत आणि मामींच्या माध्यमातून बाळाला 500 रुपये लागू झालेत. स्कोर किती झाला? स्कोर नको. स्कोर धावसंख्या 21. फलंदाज दीपक. बॉल. चेंडू या षटकामधील 1 शिल्लक असेल. विकेट हॅट्रिक घेतली तर 1000. 1 चेंडू शिल्लक फक्त. या षटकामधील 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 21. शेवटचा चेंडू
आणि एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. येथे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 22 आणि निलगिरी थंडर या संघाला 23 धावांचं टार्गेट. यानंतरचा जो मॅच आहे त्या खेळाडूंनी सज्ज राहायचं लक्षात घ्या. कॅमेरामॅन फोकस करो यहाँ पे. बाळाला 500 रुपये दिले जातात मामींच्या माध्यमातून. एका विकेटनं 500 रुपये घेऊन गेलाय. थँक्यू विजय, धन्यवाद. लक्षात घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या लगेच. कृपया फिल्डिंग लावून घ्या. तिरुमाला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मामींच्या माध्यमातून बाळाला एका विकेटसाठी 500 रुपये प्रदान केलेले तुम्ही पाहिले. विमलताई पाटील यांच्या माध्यमातून. कितीचं टार्गेट आहे नकुल? 23 धावांचं टार्गेट असेल. निलगिरी संघाला 23 धावांचं टार्गेट. आणि दोन्ही फलंदाजांची नाव कळवायची आहेत. दोन्ही फलंदाजांची नाव कळवायची आहेत. प्रत्येक जाणाऱ्या फलंदाजाचं नाव कळवायचं. प्रत्येक वेळेस जेव्हा नवीन बॅटर क्रीज मध्ये जाईल त्यावेळेस फलंदाजाचं नाव कळवायचे आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज नवीन येईल त्याचं सुद्धा नाव कळवायचं आहे. अक्षय आणि पहिले षटक आपण बघतोय. अक्षय. विंध लायन्स विरुद्ध निलगिरी थंडर्सचा 6 सामना रंगला जातोय. आणि प्रथमतः फलंदाजी करत 22 धावा उभारल्या. 23 धावांचं टार्गेट ठेवलं जात आहे. निलगिरी थंडर संघाला 23 धावांचे टार्गेट. ओके, 23 धावांचे टार्गेट निलगिरी संघासमोर असेल 4 षटकांमध्ये. आणि 2 फलंदाज आपण बघतोय. साईराज आणि हर्षद. कोणाला इकडे? यावेळेस पहिला चेंडू निश्चितच सुरेख फटका खेळून काढला जातो. 2 धावांसाठी हा चेंडू भिरकावला जाईल. आणि या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातील. एक सुरेख सुरुवात. धावसंख्या 2. यावेळेस मात्र मोठा फटका. बैटर नेम, बैटर नेम, बैटर नेम, बैट्समैन नेम प्लीज. एवढेच मात्र बघूया पुढचा फलंदाज अक्षय. आणि अक्षय टू अक्षय गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका आणि बाद होईल फलंदाज. न्यू बैटर प्लीज. आणि जाताना नाव कळवायचं आहे फलंदाजाने. सचिन, सचिन फुटक. आमचे आयोजक सुद्धा आहेत सचिन फुटक. आणि मुख्य आयोजक जर आपण पाहिलं विपुलजी मामुनकर आणि त्यांचे सहकारी आपण हरेश कुराडे असेल, कार्तिक पिल्ले असेल, केवल मालकर, अक्षय मिस्त्री, सरजी, नितीन गोरिवले, अभिषेक महाडिक, गणेश भुतेडिया, संजय फुटक, दीपक जाधव, सुयोग शेडगे, सचिन फुटक आता मैदानामध्ये आपण पाहतोय. त्यानंतर सुशील काकडे, रोहित शिंदे, प्रथमेश बागवे, सिद्धेश कदम, बाबेश वाकर, सिद्धेश सावंत, आकाश बावकर,
यावेळेस पुन्हा एक धाव घेतली जाईल. धावसंख्या एकनी वाढून जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. योगेश माने, सचिन गोरिवले, शशांक पवार, अतुल जाधव, विपुल मामुणकर, अमोल देसाई, रोहन जाधव आणि हरीश या व्यतिरिक्त सुद्धा काही नावं या ठिकाणी राहिले आहेत. प्रवीण मनमे, यावेळेस एक चोरटी धाव घेतली जाते. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 5 धावा. धावसंख्या 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या चेंडू शिल्लक असेल. 2 गडी सुद्धा बाद केले गेले या पहिल्या षटकामध्ये. पुढचा चेंडू आपण बघतो दिशाहीन चेंडू, वाईड चेंडू घोषित केला. वाईड प्लस 1 एकूण 2 धावा आणि अतिरिक्त रूपाने धावसंख्या दोन्ही वाढून जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 धावा झाल्या. 2 गडी सुद्धा टिपले गेलेत परंतु 2 वाईड चेंडू सुद्धा आपण बघितलेत. दिशा योग्य ठेवावी लागेल. नेहमीच वेगापेक्षा दिशा कधी महत्वाची असते. वेग किती असो परंतु दिशा योग्य असणं गरजेचं. यावेळेस मात्र सरळ दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एवढेच चेंडू जाईल. धाव षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 7 धावा. थोडीशी घाई करा. धावसंख्या 7 पहिल्या षटकाचा खेळ झालाय. हॅलो, युवा बॉईज प्रतिष्ठान तर्फे आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा या स्पर्धांचं आयोजक सर्व विपुल मामुणकर, हरीश कुराडे, सर्व अतुल जाधव तसेच अमोल देसाई सर्व आयोजकांमार्फत या ठिकाणी सुंदर असं आयोजन या क्रीडा महोत्सवाचं केलेलं आहे. या महोत्सवादरम्यान, या स्पर्धेदरम्यान युवा बॉईज प्रतिष्ठान या आजचे कार्यक्रमाला आजचे मान्यवर सन्माननीय विमल मामी पाटील तसेच विजया तोरणकर मॅडम, रेणुका जाधव मॅडम, सचिन जाधव सर या ठिकाणी सर्वांचं खूप स्वागतपूर्ण. थोडंसं क्रिकेटकडे वळूया. छान पद्धतीने आयोजन नियोजन युवा बॉईज प्रतिष्ठान करत असतं. आज पर्व 8वे सीझन 8 सर्वांना चांगल्या पद्धतीने आयोजन करून हे सर्व आयोजक मेहनत करून 8वं पर्व आजचं सुंदर सुसज्ज सुवर्णक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने सर्व खेळ खेळत आहात. असाच खेळ अगदी संध्याकाळपर्यंत खेळत राहा अशी सर्वांना विनंती करतो. जाने माने बॅट्समन, गाजलेले बॅट्समन, नावाजलेले बॅट्समन म्हणता येईल रामा. पाहूया रामाचा खेळ. धावसंख्या 9 वर पोहोचली जाते. ओके, 23 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या 9 वर पोहोचली जाते. हे दुसरं षटक आपण बघतोय आणि पुन्हा एका धावेचा प्रयत्न आणि 2 षटकांचा इथे खेळ कंप्लीट होईल. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आहे ती 10. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजून सुद्धा 13 धावांची गरज.
मग या 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. केवळ हा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये येतोय. पहिला चेंडू आणि सुरेख सरळ दिशेने खेळून काढाय, परंतु फील्ड केला जाईल. एका धावेचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट सुद्धा होईल आणि प्रति चेंडू एका धावेची गरज आहे. त्यामुळेच कोणती घाई गडबड करण्याची गरज सुद्धा नाही. प्रत्येक चेंडूवरती एक धाव जरी आली तरी सुद्धा विजयी नोंदवला जाऊ शकतो आणि अशा प्रकारे अतिरिक्त धावा सुद्धा दिल्या जातील. आणि वाईडची धाव, धाव संख्या पोहोचली जाईल 12 या आकड्यावरती. बघूया पुन्हा एकदा पंच कळवतील. वाईडचा इशारा येतोय पंचांकडून. धाव संख्या एकनी पुन्हा एकदा वाढली जाईल. धाव संख्या पोहोचली जाईल 13 रन्स, 13 धावा झाल्यात. केवल मालकर यांनी जर विकेट घेतलं तर अतुल जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. यस यस नकुल. कार्तिक शशांक पवार. धाव संख्या 14. एका धावेचा प्रयत्न, धाव बाद होईल फलंदाज. शशांक पवार. धाव संख्या 14 कंप्लीट झाली. अजूनही 9 धावांची गरज, 9 धावांची गरज. अजून सुद्धा 9 धावांची गरज आहे. फलंदाजाचं नाव कळवायचंय. फलंदाजी करणार संघ, फलंदाजाचं नाव कळवा मित्रांनो. निखिल. अजून सुद्धा 9 धावांची गरज आहे. 14 धावा झाल्यात. पुढचा फलंदाज निखिल. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. यावेळेस हलक्यात आणि चेंडू खेळून काढला जाईल एका धावेसाठी. या चेंडूवरती 1 धावेली. धाव संख्या 15. अजून सुद्धा 8 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढला जातोय आणि एका धावेचा एक वेगवान प्रयत्न आणि धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय आणि धाव संख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजे 16 धावा. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. चला गाई करा. बघूया 6 चेंडू आणि 7 धावाचं समीकरण आणि गोलंदाज चिराग ह्या धाव संख्या डिफेंड करेल का, परंतु खराब चेंडू. वाईड प्लस 1. एकूण 2 धावा. 2 धावा अतिरिक्तच्या रूपाने दिल्या गेल्या. धाव संख्या 2 वाढून जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. अजून समीकरण सोपं झालं. यावेळेस 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. कुठला संघ आहे? कृपया मित्रांनो थोडं साईडला बांधा तिकडनं. हो दादा थोडं साईडला बांधा. हरेश कोराडे आणि सुशील काकडे, अमोल देसाई स्टेज समोर. सिद्धेश आपण सुद्धा स्टेज समोर यायचं लगेच फास्ट. सिद्धेश स्टेजच्या डाव्या साईडला जमायचं आहे. टॉस बॉक्सच्या इथे. यावेळेस सोपं समीकरण कठीण कडून ठेवलं जाईल का गोलंदाजाकडून. आशिषा गोलंदाज आपण बघतोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि 5 धावांची गरज. सोपं समीकरण ते कठीण करून ठेवलं जाईल का. गोलंदाज इथे एक चमत्कार घडून आणला जाईल का. 5 चेंडू 5 धावांची गरज. प्रति चेंडू 1 धावेची आवश्यकता. दुसरा चेंडू वेगवान फटका. तितकाच वेगवान झेल पकडण्याचा प्रयत्न. झेल मात्र मिस होतोय. झेल सुटला जातोय आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं पकडा कॅच आणि जिंका मॅच. इथे मात्र झेल सुटला जातोय. त्या दरम्यान 1 धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. धाव संख्या 19. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 धावांची गरज. प्रति चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, निलगिरी संघाला.
तिरुमला संघाने प्रथमतः फलंदाजी करत 22 धावा केल्या, 23 धावांचं टार्गेट आहे निलगिरी संघासमोर आणि 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 धावांची आवश्यकता. बघा पुढचा चेंडू, हा चेंडू वाईड. बघा 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं आहे, परंतु जर 1-2 निर्धाव चेंडू आले तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, परंतु हा सुरेख फटका आणि 2 धावांसाठी. फक्त एका धावेची गरज. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि एका धावेची गरज. थोडीशी घाई करा, पंचांनी सुद्धा लक्ष द्यायचं. सामने लवकरात लवकर आटोपले तर बरं होईल. पंचांनी थोडीशी घाई करायची आहे जेणेकरून लवकर सामना आटोपला जाईल आणि 1 धाव घेतली जाईल. लगेच पुढचे दोन्ही संघ लगेच सज्ज राहतील. मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो हॅलो, थँक्यू. चला 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 हिमालय वॉरियर्स. कुणाल आपल्या संघाला लवकर मैदानामध्ये उतरवा. शशांक सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. मॅन ऑफ द मॅच कुणाल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जाईल. धन्यवाद डीजे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जाईल सुधीर हा खेळाडू. निलगिरी संघाकडून सुधीर हा ठरला जातो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सुधीर हा खेळाडू